Hello friends, so in last lecture we have learned about questions on page number 36 and 37. So let's start. Ecosystem. What is ecosystem? It is formed due to the interrelationship between biotic and abiotic factors. ठीक आहे, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये जो काही इंटरॅक्शन आहे त्याच्यापासून काय इकोसिस्टीम तयार होते. आता समजा आपली क्लासरूम आहे, इट इज ऑल्सो स्मॉल इकोसिस्टीम. ही पण एक इकोसिस्टीम आहे. क्लासरूम म्हणजे काय, मी आहे, तुम्ही सगळे स्टुडंट आहात. ठीक आहे, म्हणजे आपण काय सजीव आहोत, बरोबर आहे का. तर सजीव जे काय त्याला आपण बायोटिक म्हणणार. आणि निर्जीव वस्तू पण आहे ज्याच्याशिवाय की क्लासरूम पूर्ण नाही होऊ शकत आहे. युअर दिस व्हाईट बोर्ड इज देअर, दिस मार्कर इज देअर, okay, then fan is there, your mats are there, your textbooks are there, your notebooks, pen, pencil, sharpener, everything. तर म्हणजे आपल्यामध्ये काही इंटरॅक्शन होतं बिटवीन दॅट बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स, मीन्स इन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सो दॅट इज द इकोसिस्टीम. एक छोटी इकोसिस्टीम झाली. तर तसंच आपल्याला काय इकोसिस्टीम पाहिजे. आता इकोसिस्टीमचं एक जर छोटं तुम्हाला आणखी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, सो अबाउट दिस इकोसिस्टीममध्ये आपल्याला काय की एक जंगलचं उदाहरण घ्या, एक फॉरेस्ट जंगल. काय त्याच्यामध्ये ट्रीज असतील, हर्ब्स असतील, शर्प्स असतील, इन्सेक्ट्स आहेत, फ्रॉग आहे, स्नेक आहे, ईगल आहे, हे सगळे एकमेकांवर डिपेंड असतात. ठीक आहे. आणि जंगलामध्ये आणखीन तुमच्या फॉरेस्टमध्ये व्हॉट थिंग्स आर देअर, देअर एअर इज देअर, सॉइल इज देअर, water is there. So these are the abiotic factors, means the interaction between biotic and abiotic factors forms a ecosystem. ओके, अशा छोट्या खूप सारे इकोसिस्टीम असतात. छोटे इकोसिस्टीम एकत्र येऊन काय तयार होतं, तुमचं इन्व्हायरमेंट तयार होतं तुमचं. ठीक आहे. सो जर सगळं आपल्याला मानवाला व्यवस्थित आयुष्य जगायचं असेल तर इकोसिस्टीम आपल्याला व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हे तुमचं फूड चेन पण आपण याला म्हणतो. फूड चेन म्हणजे काय आपण पाहतो किंवा तुम्हाला डायग्राममध्ये पण टेक्स्टबुकमध्ये दाखवलेलं आहे. ग्रास इज देअर, त्या ग्रासला काय ससा खातो, त्या सशाला काय लांडगा खातो, त्या लांडग्याला काय वाघ वगैरे खातो. हे एकमेकांवर डिपेंड असतात. ठीक आहे. तर इन द सेम वे, आणि जर एकाच ह्याच्यावर खूप सारे लोक जर हे असतील, समजा हरिण आहे, हरणाला कोल्हा खाऊ शकतो, लांडगा खाऊ शकतो, हरणाला वाघ खाऊ शकतो, चित्ता खाऊ शकतो, तर एकाच ह्याच्यावर अनेक असतील तर दॅट इज दी फूड वेब म्हणतो आपण. सो वी विल गो फर्दर अबाउट युअर इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये तुमच्या काय अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर देअर. तुमच्या अबायोटिक फॅक्टर म्हणजे याला आपल्याला म्हणता येईल नॉन लिव्हिंग, आणि बायोटिक फॅक्टर याला म्हणता येईल लिव्हिंग. ठीक आहे, दिस इज लिव्हिंग. ओके. मग अबायोटिकमध्ये तुमच्या काय फिजिकल आणि केमिकल आहे. फिजिकलमध्ये एअर, वॉटर, सॉईल, सनलाईट हे आले. आणि केमिकलमध्ये परत दोन आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे त्याला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिक. ठीक आहे. प्रोटीन, तुमचं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हे जे एक्झाम्पल झाले. आणि इनऑर्गॅनिकमध्ये तुमच्या काय आहे, आयर्न आहे, मिनरल्स आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. दीज आर दी इनऑर्गॅनिक. किंवा तुमचं ओझोन लेअर आहे, दीज आर दी इनऑर्गॅनिक. याच्यामध्ये परत आपल्याला काय पाहिजे आहे मग. आता बायोटिकमध्ये काय तुमच्या ॲटोट्रॉप आणि हेटोट्रॉप्स आहेत. ॲटोट्रॉप्स अँड हेटोट्रॉप्स, व्हॉट डू यू मीन बाय ॲटोट्रॉप्स. काय, द ऑर्गॅनिझम्स विच प्रोड्यूस देअर ओन फूड और द ऑर्गॅनिझम्स विच आर एंटायरली डिपेंड ऑन देअर सेल्फ फॉर फूड इज कॉल्ड ॲज ॲटोट्रॉप्स. स्वतः अन्न निर्माण करणारे, दे आर कॉल्ड ॲज द ॲटोट्रॉप्स. त्याच्यामध्ये ऑल प्लांट्स आले त्याच्यामध्ये. ठीक आहे, दे आर ॲटोट्रॉप्स. आणि मग त्यालाच काय आपण प्रोड्युसर्स असं सुद्धा म्हणू आपण. दे आर प्रोड्युसर्स. ते सगळं काय सनलाईटचं वगैरे, पाण्याचा, हवेचा, सगळ्यांचा यूज करून ते काय अन्न तयार करतात. दे आर ग्रीन प्लांट्स और प्लांट्स. आफ्टर दॅट second is heterotrophs, then heterotroph is there. Heterotroph is, it means the organisms which depends on others for food. इतरावर अन्नासाठी जे अवलंबून असतात त्यांना आपण काय म्हणणार, हेटरोट्रॉप्स. मग आता हेटरोट्रॉप्समध्ये अनेक प्रकार आहेत. काय तुमचं प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर आणि डिकम्पोजर्स. आता प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे काय, जे की त्या प्रोड्युसर्सला खातात, झाडपाला वगैरे जे काय गवत या लोकांना खातात, जसे की तुमचे इन्सेक्ट्स वगैरे जे काय आहेत. सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे हे किडे पिडे ज्यांना त्यांना खातात, म्हणजे तुमचे फ्रॉग वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. टर्शरी म्हणजे त्यांना खाणारे. ठीक आहे. म्हणजे मग ते काय झाले, किंवा स्नेक आहे, ईगल आहे. आणि मायक्रोब्स म्हणजे काय, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स. मायक्रोब्स तुमचे बॅक्टेरिया जे काय ते काय करतात माहिती का, दे ईट देम. सो दिस इज अबाउट युअर हेटरोट्रॉप्स. नाऊ so in environment, before learning environmental balance we will see about what is environment.
म्हणजे अनेक इकोसिस्टीम एकत्र येऊन इन्व्हायरमेंट तयार होतं. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपली क्लासरूम एक इकोसिस्टीम आहे. समजा एखादा तळ असेल, त्या तळ्यामध्ये राहणारे विविध जे काही प्राणी आहेत, ठीक आहे, मासा असेल, खेकडा असेल, झिंगा असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये ते सगळे राहतात. आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या बाकीच्या निर्जीव वस्तूसुद्धा, पाणी असेल, नाही दगडं असतील, व्हॉट एव्हर इट जे काय असेल ते, त्या सगळ्या दोघांचं इंटरॅक्शन म्हणजेच काय झालं इकोसिस्टीम. जंगलामध्ये पण सजीव निर्जीव राहतात, त्यांचं इंटरॅक्शन. ठीक आहे, सिटीमध्ये आपण सगळे ह्युमन बिंग्स राहतो, आपल्यामधलं इंटरॅक्शन, हे सगळ्या इकोसिस्टीम मिळून काय किंवा इन्व्हायरमेंट तयार होतं. ओके, हे पाहिलं. बट डेफिनेशन जर करायची म्हटलं तर कशी करता येईल आपल्याला? फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज इन्व्हायरमेंट. काही तर शब्द महत्त्वाचे आहेत. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स जे की काय करतात, अफेक्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग चांगला परिणाम असेल, वाईट परिणाम असेल, अफेक्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, इट इज कॉल्ड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द इन्व्हायरमेंट. ओके, गॉट इट? इन्व्हायरमेंट. नाव वी विल सी इन्व्हायरमेंट इज ऑफ टू टाइप्स, दॅट इज द नॅचरल इन्व्हायरमेंट and another is the artificial environment. Artificial environment आपण तयार केलं, gardens, parks, whatever we have made, that is the artificial. आणि नॅचरल आहे. आता याच्यामध्ये काय, इन्व्हायरमेंटल बॅलन्स कसं राहायला पाहिजे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यांनी तुमच्या अभ्यासक्रमात टाकलं आहे, दॅट इज व्हेरी गुड थिंग. इन्व्हायरमेंटल बॅलन्स पहा, वॉटर सायकल जर व्यवस्थित असेल तर तुमचं काय किंवा इन्व्हायरमेंटल बॅलन्स राहील. वॉटर सायकल काय किंवा ठीक आहे, समुद्राचं पाणी आहे, सूर्याच्या उष्णतेमुळं पाणी गरम होतं, वाफ होते, वर गेल्यानंतर धुळीकण वगैरे मिसळून त्याच्यापासून ढग तयार झाले, त्या ढगांना परत गार वारा लागल्यानंतर परत पाणी पडलं. सो दिस वॉटर चेंज जे काय आहे, वॉटर सायकल जे काय आहे ते काय किंवा बॅलन्स असायला पाहिजे. ते बॅलन्स असेल तर मग काय किंवा इन्व्हायरमेंट बॅलन्स राहतो. आणखीन काय, तुमची कार्बन सायकल. कार्बन जे काय आपण प्रोड्यूस करतोय, आता हवेमध्ये कार्बनचं काय सध्या काय प्रमाण आहे, 0.034% इतकं कार्बन आहे हवेमध्ये. ते कार्बनचं प्रमाण वाढत चाललेलं. पूर्वी एवढं कार्बन नव्हतं. म्हणजे काय, नंबर ऑफ फॅक्टरीज, व्हेकल्स वाढत गेले, झाडं कमी होत गेले, म्हणजे कार्बनचं प्रमाण वाढायला लागलेलं. तर प्रमाण कुठलंच नाही वाढायला पाहिजे. ज्याचं जेवढं ठरलेलं प्रमाण आहे तो तेवढ्याच प्रमाणामध्ये असायला पाहिजे. देन दी इन्व्हायरमेंट इज बॅलन्स्ड. तुमची फूड चेन आहे आणि फूड वेब आहे, हे पण तुमचे बॅलन्स पाहिजेत. बघा तुम्ही, प्रोड्युसरची संख्या खूप जास्त असते. प्रोड्युसर झाडांची संख्या, गवत आहे, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची संख्या खूप जास्त असते, भरमसाठ. त्याच्यापेक्षा कमी त्याच्यावर जगणारे, त्याच्यापेक्षा कमी त्यांच्यावर जे कोणी जगत असेल, त्याच्यापेक्षा कमी त्यांच्यावर जे कोणी जगत असेल. आज वाघांची संख्या किती आहे म्हटलं भारतामध्ये, काय सांगाल तुम्ही? हो सर, काहीतरी 1235, 1240 समथिंग काहीतरी असा फिगर आहे. त्यांची संख्या एवढी कमी का असते? कारण की हे निसर्गानेच असं केलेलं आहे, त्यांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट. म्हणजेच मग काय, ते हरणावर, सशावर त्यांची संख्या खूप जास्त असते. ते मल्टिप्लाय पण पटापट होतात, म्हणजे रिप्रोड्यूस पण पटापट करतात. सो व्हॉट इज दिस? हे फूड चेन, फूड वेब, हे पण बॅलन्स पाहिजे. आणि तुमचं नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, हे जे काही तिन्ही सायकल आहेत, हे सगळ्या सायकल तुमच्या काय पाहिजेत, बॅलन्स पाहिजेत. हे सगळं जर बॅलन्स असेल तर इन्व्हायरमेंट बॅलन्स राहील. आणि इन्व्हायरमेंट बॅलन्स जर असेल तर ह्युमन बिंग्स व्यवस्थित पृथ्वीवर राहू शकतो. सध्या कोरोना बॅलन्स इम्बॅलन्स झालेलं आहे. लॉकडाऊन होतो, लॉकडाऊनमुळे गंगा नदी पवित्र हो गई आहे. लॉकडाऊनमुळे काय किंवा देर इज नो पोल्युशन. पाऊस खूप छान पडतो यावर्षी. लॉकडाऊनमुळं काय की लोक बाहेर गेले नाहीत, फॅक्टरीज चालू नाही आहेत, व्हेकल्स ट्रान्सपोर्टेशन चालू नाही. त्याच्यामुळं काय की खूप सारं काय झालेलं आहे की इन्व्हायरमेंटमध्ये काय बॅलन्स झालेला आहे. इन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स झाला तर तुम्हाला काय की हे सगळं काय व्यवस्थित सगळ्या सायकल्स होऊन जर झाल्या तर इन्व्हायरमेंट बॅलन्स होईल आणि आपल्याला फायदा होईल त्याचा. सो फॅक्टर्स अफेक्टिंग इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटवर परिणाम घडून आणणारे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, घटक आहेत. Natural factors are there and man-made factors are there. Natural such as earthquake is there, tsunami is there, heavy rain is there, bush fire. छोटे जे काही आपण म्हणतो ना, हर्ब्स, छोटे झुडूप, जे काही गवत वगैरे असतं, ऑस्ट्रेलियन बुशेस आर फेमस, तर ते त्यांना आग लागल्यामुळं. आणि मॅनमेडमध्ये काय, तुमचं डिफॉरेस्टेशन, जंगलतोड होते प्रचंड प्रमाणावरती. लोक जंगलतोडून करतायत काय, किंवा शेती जी आहे त्याची प्लॉटिंग करतात. प्लॉटिंग करून त्या ठिकाणी काय कॉलनीज तयार होतात, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल तयार होतात. त्याच्यामुळं काय इन्व्हायरमेंटचं खूप मोठं नुकसान होतं. इंडस्ट्रियलायझेशन, खूप मोठमोठ्या फॅक्टरीज, इंडस्ट्रीज आपण हे करतोय, त्या ठिकाणी परत तुमचं काय किंवा पोल्युशन, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, सॉईल पोल्युशन असेल, आणि आता नवीन एक निघालेलं तुमचं ते प्लास्टिक पोल्युशन. ठीक आहे, या सगळ्या पोल्युशनमुळे सुद्धा किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामुळे, आणि अर्बनायझेशन, शहरीकरण. खेड्यात कोणालाही रवटत नाही आहे, सगळेजण काय आता शहरला जायचं आम्हाला. तर त्याच्यामुळं सगळं काय होऊन चाललेलं आहे की बाबा
पोल्युशन, दिस फॅक्टर्स आर अफेक्टिंग इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटल पोल्युशन काय, त्याची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जे काही फॅक्टर्स आहेत जसे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, जे की ह्युमन्सला किंवा इतर सजीवांना हार्मफुल आहेत, त्याला आपण सगळं काय म्हणूया, इन्व्हायरमेंटल पोल्युशन. या ठिकाणी फक्त एक तुम्हाला गोष्ट मला सांगावीशी वाटते की महात्मा गांधींनी जी सांगितली होती ती, किंवा अर्थ कॅन प्रोव्हाइड द नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स और नीड्स ऑफ ह्युमन बिंग्स, नॉट द ग्रीड. हे सगळं काय आहे, ग्रीड आहे. आपली गरज बघू शकते पृथ्वी, पण आपलं काय, किंवा जी लालच भरलं आपल्यामध्ये, लोभ, त्याला काय पृथ्वी नाही करू शकत.